धर्मवीर संभाजी महाराज ज्या दिवशी स्वर्गात गेले असतील त्या दिवशी देवानं सुद्धा संभाजी राजाला वाकून मुजरा केला असेल रे, वाकून मुजरा केला असेल. संभाजी राजा डोळ्यासमोर दिसला असेल देवाला आणि देव म्हणाला असेल, राज या राज या सुवर्णमय सिंहासनावर बसण्याचा अधिकार तुमचा आहे राज, तुमचा आहे. देव संभाजी राजाच्या जवळ आला असेल, संभाजी राजाचा हात देवानं आपल्या हातात धरला असेल आणि देवाच्या सोबत मराठ्यांचा देव चालत येत असेल. पण समोर शिवछत्रपती शिवाजी महाराज दिसले असतील की त्याचं काळीज हळवळलं असेल आणि तो बाप म्हणाला असेल, शंभू बाळा, ए शंभू बाळा. अरे बापानं मुलाला बघितलं असेल आणि मुलानं बापाला बघितलं असेल, निघाला असेल जेव्हा संभाजी राजा आला असेल, बापाच्या जवळ वाकून मुजरा केला असेल आणि त्या बापानं कडकडून मिठी मारली असेल, रे शंभू बाळा, का एवढा अन्याय अत्याचार सहन केला रे लेकरा. एक वेळ फितुरी केली असतीस तर प्राण वाचला असता न र, प्राण वाचला असता. पण संभाजी राजानं म्हणावं, आबासाहेब बघा एकदा तुमच्या शूराबांचा हा शूर छावा, या शूर छाव्यानं तुम्ही कष्टानं उभं केलेलं स्वराज्य मरेपर्यंत आलमगीराच्या पायावर गहाण ठेवलं नाही. आबा गहाण ठेवलं नाही. बघत राहिला असेल बाप आपल्या पोराकडं, अरे कसला वाहक पोटी जन्माला आला, जगदंबेला साकडं घातला असेल, रायरेश्वराला हात जोडले असतील, जगदीश्वरा अरे कोणत्या काळजाचं बनवलं होतस रे तू माझ्या शंभू बाळाला. आबा तुमचं शंभू बाळ ताट मानेर आलमगीराच्या समोर उभं होतं, आमचे हात बांधले होते. आबा तापलेल्या सळया शंभूच्या डोळ्यासमोर आल्या, आम्हाला कळून चुकलं तुमच्या शंभूची डोळे फुटणार. आम्ही डोळे झाकले. आबा समोर तापलेल्या सळया डोळ्यासमोर आल्या, फुटणारा आम्हाला विचारत होता, जनाब आपकी आंखें तो बंद कर लो. पण आम्ही म्हणालो, आमचे डोळे आम्ही नेत्र मिटले, आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं स्वराज्य, आमच्या डोळ्यासमोर उभं राहिला रायगड, आमच्या डोळ्यात उभं राहिलं मासाहेबांचं रूप. आबा आमची डोळे फुटत असताना एका डोळ्यात मासाहेब होत्या आणि एका डोळ्यात तुम्ही होता. आबा तुम्ही होते. आमची डोळे फुटली. आबा डोळ्यातून काळा धूर बाहेर आला. आमची फक्त बघत होतो आणि मनातून म्हणत होतो, जगदंब जगदंब. डोळे फुटली. बघत होता आलमगीर आमच्याकडे. आबा आलमगीर आमच्याकडे बघत होता, आम्हाला कळालं होतं हा औरंग्या फक्त तुमच्या शंभूच्या मुखातून माफीचा एक शब्द ऐकण्यासाठी तरसतोय. तो आम्हाला म्हणत होता, शंभूराजे हम आपकी जान बख्श देंगे, एक बार कहो मैं हिंदू धर्म छोड़ने के लिए तैयार हूं. पण संभाजी राजा धर्म सोडायला तयार नव्हता. अरे कळाला छावा आलमगीर औरंगजेब, थांबलास तू आमच्या मुखातून एक माफीचा शब्द ऐकण्यासाठी. अरे तरसत राहतील तुझे कान या शंभूच्या एका शब्दासाठी. अरे हा संभाजी मरेल पण तुझ्या पुढे नतमस्तक होणार नाही. औरंग्या नतमस्तक होणार नाही. आबा तुमच्या शंभूची जीभ छाटली,
तोंडातून रक्त बाहेर आलं, साल काढली आबा आमच्या अंगाची, बोकड सोलावं तसं तुमचं लेकरू सोलून काढलं आबा. आबा आमच्या डोळ्यासमोर आठवला प्रसंग. आम्हाला तुम्ही आग्र्यातून घेऊन येत असताना आमच्या पायाला खडे टोचले म्हणून तुम्ही रात्रभर या शंभूच्या पायाला तेल लावला आबा. पण हाच तुमचा छावा बोकडाचं मांस सोलावं तसा सोडला हो आबा. हंबरडा फोडला आपल्या बापानं, अखेर शंभू राजाचं मस्तक छाटलं. आलमगीर शांत झाला, पण त्याला मराठ्याचा छत्रपती संपवता नाहीच आला. महाराजांचं मस्तक मारण्या अगोदर रायगडावर दुसरा छत्रपती तयार झाला. ही ताकद मराठ्यांची होती, दाखवून दिली ताकद. आणि म्हणाला असेल बाप आपल्या पोराला, शंभूराजे काय एवढा अन्याय अत्याचार सहन केला. आणि कळाला असेल छावा, आबा त्या आलमगीर औरंगजेबाला त्याने मराठ्यांचा फक्त एक संभाजी राजा छाटलाय. पण याच संभाजीच्या मांसाच्या तुकड्यातून हजारो संभाजी जन्माला येतील. औरंग्या ते तुला इथेच गाडतील, ते तुला इथेच गाडतील. महाराज